सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। परभणी येथे संविधान प्रतिकृतीची 10 डिसेंबर रोजी विटंबना झाल्याने परभणी पोलीस प्रशासनाकडून सोमनाथ सूर्यवंशी नामक असणाऱ्या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या या मागासवर्गीय युवकास अतिशय घृणास्पद पद्धतीने हाणामार करून त्यास मृत्युमुखी पाडले। या तथाकथित घटनेच्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आरपीआय आठवले गट, श्री शिवाजीनगर परिसर व्यापारी असोसिएशन, काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मुमेत, अगेन्स्ट करप्शन श्रीरामपूर जिल्हा संघर्ष कृती समिती, चर्मकार विकास संघटना, नाभिक संघटना, स्थानिक मुस्लिम संघटना आदींच्या वतीने निषेध सभेचे आयोजन या चौकात करण्यात आले होते। यावेळी राहुरी फॅक्टरी परिसरात व्यापारी वर्गाच्या वतीने स्वच्छेने बंद पुकारण्यात आला। यावेळी हा बंद शांततेत पार पडला। देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब कोहकडे, आरपीआयचे सुरेंद्र थोरात, विष्णू गीते, सुनील विश्वासराव, दीपक त्रिभुवन, विलास साळवे, सुनील चांदणे, सागर साळवे, राजेंद्र लांडगे, तेंडुभाई पठाण, डॉक्टर विजय मकासरे, बाळासाहेब पडांगळे, विठ्ठल देवरे, सुनील जोशी, चंद्रकांत कपाळे, सिद्धार्थ सोजवळ, अतुल त्रिभुवन, संतोष कराळे, प्रदीप थोरात, अभिजित आहेर, सुभाष वाघ, योगेश वाघ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। घटनेतील दोषी पोलीस प्रशासनाचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला। ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडून ही गुन्हास्पद घटना घडली त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, तसे भविष्यात संविधानाचा कोणीही अवमान करू नये म्हणून संविधान संरक्षणाचा कठोरातील कठोर कायदा अंमलात आणावा, तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देऊन पुनर्वसन करावे अशी मागणी यावेळी निषेध सभेत संविधान प्रेमी यांच्या वतीने करण्यात आली। जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे, राहुरी।